की आज खऱ्या अर्थानं भारत माता माझ्यावर थोडीशी प्रसन्न झाली। कारण वाकचौरे साहेब आहेत, त्यांचं मागचं भाषण मी रेकॉर्ड केलं होतं आणि मी दिल्लीला जाऊन त्यांना शांतपणे भेटणार। जनता जनार्दन हो, मलासुद्धा हा पुरस्कार घ्यायची खूप इच्छा आहे, पण मी तो 15 ऑगस्ट 2047 पर्यंत थांबवलेला आहे। खासदार साहेब, भारत माता एवढी महान आहे, तिच्या 3 विद्या आहेत की भारत 15 ऑगस्ट 2047 बलशाली होईल। साधू महाराज, मला तुम्हाला म्हणजे कमी लेखायचं नाही, परंतु मी तुमच्याकडे येईल, तुम्हाला समजावून सांगेन। साधी एक डाएट सिस्टम आहे, ब्लड प्रेशर, कॅन्सर, डायबिटीज सर्व नष्ट होतात। आणि हे आपल्या मध्य प्रदेशात सुद्धा 19 मार्च 2013 रोजी सर्व खासदार आमदार मंडळींना शिकवलं गेलं। वाकचौरे साहेब, आम्ही आपल्या पायाला स्पर्श करतो। संसदमध्ये ही विद्या 5 वर्ष चालवायची आहे। मी मोहन यादव साहेबांना पत्र लिहिलं, पण एक दुसरी महान विद्या आहे सुभाष पाळेकर साहेबांची, जी तुम्हाला बऱ्याच लोकांना नाव माहीत आहे। या शेतीला रासायनिक खताची याची गरज नाही, कीटकनाशकची गरज नाही आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायची गरज नाही। तर मी ती सुद्धा जबाबदारी स्वीकारली की 15 ऑगस्ट 2047 पर्यंत 1 किलोसुद्धा युरिया, फॉस्फेट, युरेनियम विकत घ्यायचं नसेल। त्यानंतर एक तिसरी विद्या आहे जिथं आम्ही फक्त भांडणं करतो। ध्यान कुठलंही करा, आईवडील आणि अपत्यांमध्ये जर ध्यान आलं तर हा देश सुसंस्कारित आणि चांगला होईल। तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही जबाबदार आहात, आपण ध्यान विद्यार्थ्यांमध्ये आणलेलं नाही। तर अशा रीतीनं जनता जनार्दन हो, हे खाली दुसरं पोस्टर दाखवा। या तप सेवा सिमरन ही जी साध्या आहारातील विद्या आहे, यामुळे कॅन्सर, BP, डायबिटीज सर्व नष्ट होते। हा नपुसकपणा नष्ट होतो, नॉर्मल डिलिव्हरी आणि सौंदर्य वाढतं। ही बघा, सासू, सून, नात, ही बघा एका मिनिटात समजून सांगणारी विद्या। ही सासू आहे, ही सून आहे, नात आहे आणि सिनेमाची हिरोईन आहे। ही आहे हेमांगी सोलंकी, जी 84 किलो वजन 54 किलो झाला आणि तिचं सौंदर्य वाढलं। तर अशा भारत मातेचा विद्यांचा आपण हे करूया। जनता जनार्दन हो, माझा मोबाईल नंबर लिहून घ्या, 8779275426। मी पुन्हा एकदा सांगतो, केव्हाही मला कॉल करा, 8779275426। आणि खासदार साहेब प्रतापराव जाधवांनी 100 पत्र लिहिली। 14 ते 18 सप्टेंबर दिल्लीला आपण जर त्या काळात असा तर एक दिवस तुमच्या क्वार्टरला येतो, तुम्हाला सर्व समजावून सांगतो। फार उपकार होतील भारत मातेवर। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। तुमच्या गावात कोणालाही कॅन्सर, BP, डायबिटीस 7 दिवसाचं शिबिर असतं, मेरठचे लोक चालवतात आणि साहेबांसारख्या संस्था ते 2-3 हजार रुपये घेऊन 7 दिवस आपल्याला पोचतात, आपण व्याधीमुक्त होतो। तर मला तुम्ही शुभेच्छा द्या की 15 ऑगस्ट 47 रोजी ही भारत माता बलशाली होईल, व्याधीमुक्त, दवामुक्त, सुसंस्कारित विद्यार्थी आणि खतमुक्त, कीटकनाशकमुक्त। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।